तर नमस्कार मंडळी. चल भावा सिटीमध्ये आम्ही ज्या मंदिरामध्ये गोव्याला येऊन ज्या मंदिरामध्ये शूटिंग झालेलं मंदिराचं तिथं आपण त्या ठिकाणी काय हाय गाइस, वेलकम टू अवर चैनल नाथ एकेचा. बहुत दिन बाद आए हैं तो बैंगर लेकर आए हैं. हम आ रहे हैं चल भाव सिटी सीजन 2 लेकर. एक्चुअली हम वही उसी लोकेशन मध्ये आहे जिथे आपलं ध्यान आणि कुठलं टास्क झालेलं. ध्यानचा टेस्ट, जेवण बनवायचं, परत पळापळी झालेली. नाही जेवण ते काय बोलतात त्याला? जेवण बनवलं नव्हतं तुम्ही? हा पण त्याला काय म्हणतात? श्रमदान, हा, अन्नदान आणि श्रमदान झालेलं इकडे. आपलं ते टास्क झालेला गोवामध्ये. तर मी दाखवते या. हे बघा, हेच चला आता मी तुम्हाला दाखवतो इथं वॉक बिक कसं कुठं ना कुठं काय काय झालेलं. पण तिला म्हणलं काजल या मंदिरात आपल्याला जायचंय, त्यामुळे आता आपण इथं आलेलो आहे. तर मंडळी आता आपण आलेलो आहे. ही बघू शकता तुम्ही, ही बघू शकता की इथनं आपण सगळी वॉक केलेली, इथनं एंट्री झालेली. इथं सगळे कॅमेरे लागलेले आणि ही मेन मंदिर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मेन मंदिरात मी तर आत गाभारात साफ करायचं काम माझ्याकडे होतं श्रमदानाला, त्यामुळं मी तर आज गाभारातच होतो. पण मंदिर भावांनो जसं शूटच्या जसं होतं तसंच मंदिर आहे आत्ता पण. यहाँ पे मेरा साड़ी वाला फोटो है. हाँ, यहीं से हमने वॉक किया था. हमारी एंट्री यहाँ से शूट हुई थी. इकडून आम्ही वॉक केलेलं. असं वॉक केलेला. अपने अपने पार्टनर के साथ वॉक किए थे हमने. अपने अपने पार्टनर के साथ. नो बोल रहा. मला तिथं बी काजल संग वॉक करायचं होतं, पण काय आता मासालाट पार्टनर होती आमची, त्यामुळे चला. तर ही बघू शकता तुम्ही, इथं असे इथं कॅमेरे लागलेले, इथे कॅमेरे होते आणि इकडून आपण सगळे वॉक करत होतो, त्यामुळे काही विषय नव्हता. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. बेहोश होणारच होती पण मला रसना भेटलेला. तर मी बेहोश नाही झाली. हा, इकडे आम्ही वेट करत होते. आणि हा मंदिर बघा. श्रेयस दादा तिकडे उभे होते. प्रत्येक ग्रुपच्या एका जोडीने तिकडनं सुरुवात. आणि इकडून आम्ही टास्क करत गेलो होतो. अथर्व आणि सगळे एक टीम मध्ये होते. मी डिफरंट टीम मध्ये होती. श्री दीपक प्रणाली आणि काजल अशी तुरु चालत होती चला आता बघूया आपण काजलला एक टास्क देऊ. काजलच्या अंगात अजून जोश आहे का नाही तेच बघूया आपण, तेच बघूया आता काजलच्या अंगात किती अजून ती परत आहे ती बघूयात आता. चलो, नात करते काय, पुन्हा करायलाच लागतंय. आता काजलला मित्रांनो आपण टास्क करायला लावलेला आहे. गो. तर मित्रांनो काजलने केलेला आहे तिचा टास्क. माझा टास्क काय होता माहिती आहे ना तुला? माझा टास्क दाखवत आता तुला काय होता. अथर्व का टास्क. असं करायचं. ये अथर्व, ये खड़े रहो, पूरा खड़े रहो. चीटिंग. वापिस जाओ. परत जा. उभा राहतोय की सर? उभं राहून मग पुढे एक स्टेप अशी नाही घ्यायची. तर परत जम्प कर. पहिला जम्प कर. बरा मग जा. ये जम्प. खडा उभं राहा. पूर्ण उभं राहा. हा मग ये. ए पुढे नाही वॉक करायचा. आणि देवळाकडे इथं सगळं आम्ही लावलेलं पद्धत सगळं डेकोरेट केलेला. ठिकाणी मंडळी आपलं जेवण बी झालेलं. इथल्या गावातल्या सगळ्या पोरांना बोलवून आपण जेवण घातलेलं. त्यांच्यावर बोलू आपण. पुजारा ते ओळखतात मला. काय बोल.
तुम्हारी क्लीनिंग यही चालू थी ना? मग आमची सगळी इथं पाहुणे इथं सुभाष इकडं मी वरती तिकडं सगळे एकदम खट्टा कार्यक्रम झाला. झाडू पोचा करत आहे तर. आणि मी होती तिकडं जेवण बनवत होती. इसको खाने के लिए जेवण बनणार थी मैं. मंडळी आता आपण चाललोय जिथं पवाडा झालेला आणि तिथं दुसरा टास्क झालेला आपला एक तिथं पुरी डोक्यावर कलश घेऊन पळत होत्या तिथं आपण जाणार आहे आता. तर आपण आता तिकडे जाऊया कारण मंदिर बघितलं भावांनो. जसं शूटच्या वेळेस मंदिर होतं तसंच आत्तापर्यंत मंदिर आहे. गोव्यातल्या माणसांची हीच एक खासियत आहे. आणि बहुत मनमध्ये असं शांती झालं येऊन असं तृप्त वाटतं. बुलावा आया खुद ऐसा लगा. आणि खरी गोष्ट सांगायची म्हणली तर आम्ही रस्ता चुकलेलो. हां अचानक मला एक मंदिर दिसलं. काजलला म्हणलं ही मंदिर आपण शूट केलेलं तीच मंदिर आहे आणि त्या मंदिरात आपण आज आलोय. असं वाटतं की देवानंच आपल्याला बोलवून घेतलं इथं. त्यामुळं जय मोरजाई देवी देवस्थान प्रसन्न. चलो आता आपण नाही आता आपण जाऊया जिथं शूट झालेलं पप्पाला कर ना. तिथं. पप्पाला कर ना. आता ही म्हणते की मम्मी पप्पांना फोन कर. आम्ही त्यांना पण दाखवते ना की आम्ही आले होते तिकडे. बाबी आई आणि बाबाला दाखवतोय. इकडे रस्ता चुकलेलो आणि रस्ता चुकलो ना डायरेक्ट मंदिर दिसलं पुढं. म्हातारी गेल्यात फिरायला दोघं जण. आईला फादरचं आमचं एक असं असतं जिकडं जाणार म्हणलं की जाणार एकदा. फादर मला म्हणलेलं तू गोव्याला गेला की मी इकडं कास पठारला जाणारच. आता सहज व्हिडिओ कॉल केला तर फादरनं डायरेक्ट कास पठार. आई बरोबर गेला मग फोन नाही उचलला. मम्मी फोन छोड के गई होगी ना. हे बघा श्रेयस दादा तिकडे होते आणि इकडे आपल्याला दिया ते करायचं होतं. हितनं दिवा घेतला मी असा इजून द्यायचा नव्हता. हा असा घेतला दिवा. हा पड काय मध्ये होऊया जसं विजलाच दिवा माझा तिथं. पड. ओम नमः शिवाय. पैर पट लो गए हो तो देख लो. दर्शन हो गए. शिव जी का मंदिर है. मंदिर दाखवतो. हा मंदिर दाखव. आणि मी केलेलं ते काय ते हा ती दाखवतोय. रखूंगी क्या सब. तर मित्रांनो ही बघा ही घंटी आणि लढत होती माझ्या आणि विजयाच्यात लढत होती. हे बघू शकता शंकराचं मंदिर. हर हर महादेव. कसं आहे तर आता आपण बघूया. हा हा तर आता आपण बघूया मित्रांनो. आता काजलची बारी. आता काजलची बारी बघू शकता आपण. हा या 1 2 3 गो. एवढ्या जोरात नव्हती चालत. एवढ्या जोरात चालत होती मी. पण चालती या पळा. दिया इथं पवाड्याचा कार्यक्रम होता मित्रांनो. पवाड्याचा कार्यक्रम इतका भारी होता ना काय बोलाय नको. आणि जेवणाचा टास्क पुरी तुमचा कुठं झालेला. पुरीचा टास्क तिकडं बघायचं का तिकडे जायचं का.
माहेरी दारू पुरी बघा, माझी पुरी बघा. पुरी बघ, माझी पुरी बघ. ए, माझी पुरी बघा, माझी पुरी बघा, माझी पुरी बघा. गरम आहे ते. ए, माझी पुरी बघा, हे ते माझी पुरी बघा. इकडं आम्ही जेवण केलेलं आहे आणि इकडं आम्ही जेवण बनवलेलं. इकडं 2 मोबाईल ह्यामुळे शूट करतोय की त्या इकडे पुरी बनवत होती, तिकडे प्रणाली दीपक कट करत होते आणि इकडं अनुश्री आणि विजय पुरी बेलत होते. तर असं होतं. ह्या हॅलो टॉमी आला. हाय टॉमी. टायगर भीती वाटते टायगर. चल तर आपण जाऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं शो मधलं मंदिर झालंय. कदाचित आपण हॉटेल बघू शकतो, कदाचित काजलनं जर मनाव आणलं तर ती तुम्हाला हॉटेल बघायची परत एकदा संधी मिळू शकते, जिथं काजलनं माझ्या तोंडावर पाणी मारलेलं ती आपण बघायची तुम्हाला. ती बघा आता दाखवणार म्हणली आता, तर ती आपण जागा बघायला जाऊया. काय जेवण करतं पहिलं, हा मग जाऊ आपण ते एक्सप्लोर करायला. तर मित्रांनो भन्नाट अशी कॉमेडी आणि भन्नाट अशी शोच्या काही ताज्या आठवणी तुम्हाला आम्ही या ब्लॉगमधनं दाखवायचा प्रयत्न केलाय. काय चुकलं माकलं असेल तर माफ करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी शॉर्ट्स घातली कारण की आम्हाला माहित नव्हतं की असं पण आपण देवळाकडे जाणार आहे. आणि आम्ही हॉटेलकडे जात होते. पण हॉटेल आता रेडी झालं नाही, आपलं रूम क्लीन होते. तर आम्ही बोलले की थोडं बाहेर घुमून येऊ. तर रस्ता चुकला आणि इथे आले आम्ही देवळाकडे. आणि आपण अथर्व बघितलं आणि बोललं की हे देवा तेच आहे आम्ही शूट केलेला. तर असं बुलावासारखं झालं. अचानक बाहेर म्हणून माझा ड्रेस असा आहे. नाहीतर मी मंदिरमध्ये, मला माहिती आहे. कमेंट प्लीज नको करा की कसले कपडे घातले, काय नको सांगा. मला माहिती आहे कपडे कसं घालायचं, कुठं काय घालायचं. गोवामध्ये आहे म्हणून मी शॉर्ट्स घातली आहे. ऊन लय लागते, ब्लॅक घातले आम्ही. आता कसं वाटतंय? सिटीत गाव गाजते, नाही गोवात गाव गाजते. चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण आत्ताचा इथंच थांबूया. तर दुसरा बी आपला असाच ब्लॉग येणार आहे की हॉटेलचा ब्लॉग येणार आहे तो. अभी खत्म नहीं हाँ, किया, अभी चलो. चलो बाय. नमस्कार मंडळी. तर आपण आलोय आता गोवा किचन मध्ये. आणि गोवा किचन मध्ये गोवन किचन तासभर धोंडलं तेव्हा ही बी सापडले. काळं पडले बघा, किस्त टॅनिंग झाले. ढूंढ रहे थे हम कुठलं गोवामध्ये कुठलं बेस्ट असेल. टमॅटोज गेले आम्ही, पापाज कॅफे, पापाज जे पण होतं तिकडे गेलं काल. तर आता आम्हाला ऑथेंटिक गोवाचं खायचं होतं. तर आपण आलोय गोवन किचन. आणि बघा मी किती दिवसानंतर असं बॉटलमध्ये स्ट्रॉ डालून पिते. तर मंडळी बघू शकता सही. दाखव मला काय काय भेटले इकडं. ओ खीर पण भेटली. मग हे काय सोलकडी. नाद. गोव्याला जेवायचं लय हालेत पण काय का नाही. गोव्याला जेवायचं हालेत का नाही. हालेत म्हणजे जेवाय चांगलं भेटत नाही ना कुठं. तसं नाही. क्रॅप खाने के बाद आपण आता आपण चाललो आहे बाहेर फिरायला चाललो आहे. हॉटेलमध्ये थोडी देर रेस्ट केलं, क्रॅब खाल्लं, मग हॉटेलमध्ये आलो, थोडं रेस्ट केलं. आता रात झाली, किती वाजते, 6 वाजले. आता बाहेर कशाला चल.
सुंदरी सुंदरी बाई. तुला काय वाटलं फक्त मी तसं सगळे तसंच आहे. तर मित्रांनो का जा रही तिकडे बघ गाई, तिकडे बघ गाई, तिकडे उभी आहे. मी शायद फ्रूट घेऊन देणार आहे तुला. वो कैसे खड़ी है देख, उसको भूख लगा होगा ना. गो माता संवर्धन. बनाना खाएगा. बाय बनाना. क्या खाएगा? बनाना. बनाना दे दो. कैसे दे बनाना? नाही खाएगा. सबसे रुकी मला वाटतंय त्या दुकानात त्या गाईला काहीतरी स्पेशल अजून ती गाई तिथंच आहे बघू शकता. देखो खोल के छिलके तो देना. शिलके नाही तसंच दे खाते तसंच चालतं तिला. मित्रांनो बघू शकता काजलचं गायांवर असलेलं प्रेम. या दुकानाच्या इथे कवापासून येऊन थांबलेली गाय. तिला काय खायला देतच नव्हतं कोण. इन्हें बघ मारना मत बस बाबा. मत मार. सोलून नको देऊ तसंच दे तर. रोज आती है. हो जाते दो आते. तुमने सही बोला था. स्पेशल मिलता है. काहीतरी तिला स्पेशल खायला भेटते त्यामुळे ती येऊन थांबली तिथं. साली बी टाक. साली बी टाक. चला ऑरेंज आणून देऊ का? चला मारल नाही तर. नाही मारणार. नको. ऑरेंज लाके दूंगे उसको. ऑरेंज खाओगे आप? क्या खाते गाय? चारा. रुको और कुछ फ्रूट ला. चलो या या. अरे बासकी झाले. घरी काय घेतोय एक संभळ. इंस्टाग्राम देखा है. वो बोल रहे तुमको पता है तुम बेल में रहते हो ना. हा मैं आके देती हूँ उसका पैसा. तुमको गोवा में भी लोग जानते हैं. अरे क्रेजच तशी बनवून ठेवली आपण. हा हाँ बेल का बघून गाडी बघून. ये ऍपल फ्राय का? ऍपल खा रही. मारली केक. दूसरा ले लो आप. दुकानदार म्हणले कुड टिपके टप टिपे टप दे दो वो चलता है. नक्की लगते हात. पण अथर्वचे फॅन बघितलं. अथर्व
फॅन्स है फॅन्स, ये मेरे फॅन्स है. मी मित्रांनो पहिल्यांदाच वाघ बघितलाय की गोव्यात रनिंग करतोय बघा. 1600 मीटर गोव्यात मारतोय. नात करते का यायलाच लागते. कसा आहे वाघ? शिवजयंती गणेशोत्सव मंडळ इथे खाल्लेला ना आपण. मला नाही जायचं आता. काय खायचं होतं ना तुला काहीतरी? भूक तर लागली. आम्ही आलोय. चल बाव से डेटू. ये कोई भी नहीं है, डर लग रहा है मेरे को. चल के आज चली बनते. कोई भी नहीं है, मुझे डर लग रहा है. मी हे ना. चल बाबा सिटीतला वाघ. डर लग रहा है मेरे को. कोई भी नहीं अंदर. अथर्व कोणच नाही. टू मिनट्स. और ये वही पुल है. थम 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 पकड़. ऋषिकेश का टाळका फुटाता. पकड़ना. आओ. यहाँ पे वो खड़ा था. ऐसे कुछ तो कर रहा था. सॉरी ऋषिकेश. ये वही पुल है. आ जाओ दिखाती हूँ. मैंने अथर्व को पानी का मारा था. या अथर्व तू बस पानी में करते हैं. कितना गंदा रखा है इन्होंने पुल. हे बाहेर पावलेलो यात तर. अथर्व का रूम नीचे था. माझा रूम होता ती. तुझा रूम कुठला होता? भरती था. रात को आकर मैं यहाँ पे चोरी कर. इथं श्रेयस सर बसायचं असं. इधर दिखाना. मैं आई थी. रुक, जब मैं दिखाती हूँ. मैं यहाँ बैठी थी. हा मी इथं बसलेलो. हाँ थांबा तू तसंच बस. मी इथं असं बसलेलो. हाँ मी आली. मी इथं बसलेली. ठीक आहे. हा असं मी बोलली ठीक आहे मी पाणी घेते. इथं असं होतं. हां पाणी घेतलं मी. आणि मी बोलली मी 2 घेणार सर. तर बोलले ओके. मग मी असं बघितलं तर मला. मग मी पुढे गेली. मग मी गायत्रीकडे आली आणि मी असं टाकलं. गाव टाकलं. माझा काय संबंध? सॉरी. पाणी टाकलं माझ्या अंगावर. मित्रांनो बघू शकता. असू देत जाऊ द्या. काय आता बाबा. हे आमचं हॉटेल पहिले. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण सगळं तुम्हाला दाखवलं आहे. गोव्यातलं कुठं कुठं काय काय शूटिंग झालं. स्विमिंग पूल असू द्यात, रूम असू द्यात, काय आठवणी आमच्या इथं बी आहेत. त्या आपण आठवणी पूर्ण करा इकडं. अभी रूम के अंदर तो नहीं जा सकते हैं पर हाँ गाइस यही रूम था. यहीं पे हमारी रियलिटी होती थी. 202 होती रूम. यहाँ पे मैं खड़े होके लड़ाई करती थी. हाँ लपा छुपी. हम रात को एक बार क्या हो गया था पता है. मी दाखवते तुम्हाला. अथर्व और मेरे लपाछुपी खेळ रहे थे. तो अथर्व मला बोलला की चल मी तुला शोधायला येतो. मी गेली लपायला. आणि मी गेली कुठे लपायला माहिती आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि हे आमचं डायरेक्टर, आमचे जे प्रोड्युसर होते सगळ्यांचे रूम होते इकडं हे कॉटेजवर. काय नाव आहे हॉटेलचं? हिबीस. तर थांब इकडे ये. तर मी आली लपायला इकडे. हे बघा सगळ्यात मोठा बोर्ड लागलेला आहे. मैं वो हाइड एंड सीक वाली स्टोरी बता रही हूँ. मत एक टॉपिक से एक जैसे जंप करो. तर मी आली. ये इकडे अथर्व. मी गेली तिकडे लपायला एकदम लास्ट मध्ये राईट साईडकडे. आणि मी ना मी काय केलं माहिती का. मी डायरेक्ट हातरुणात जाऊन झोपलो. आणि हे जाऊन झोपलो. मी तिकडे बसून बसून वेट केली आत येत नाही. मी बोलली की या तो मैं बहुत अच्छी जगह छुपी हूँ जहाँ पे मुझे अथर्व ढूंढ ही नहीं पा रहा है, या तो अथर्व भाग गया है, खेल नहीं रहा है. मग मी बाहेर गेली आणि मी बघितली अथर्व कुठे आहे. अथर्व तर झोपला. निघले. तर अशा प्रकारे ही हॉटेल आहे.
इथं ही मी तेव्हा ही सगळी येत होती तिकडून आणि आमच्या इकडे जिंकाला शो चाललेला ही सगळी आली उड्या मारत तो टास्क काजलला जिंकलेला मला असं वाटतंय. कुठलं तो टास्क कुठले टास्क? तो पहिल्या दिवशीचा टास्क हा पहिल्या दिवशीचा टास्क मी पहिले सगळ्यांदा पहिला मी आलेली. आपण वाळगतो नको चल का? चल मला लय भूत्या वाटते आणि ती एकटी बसली. नको मला नाही विचारायचंय बघ कोणाला. नको मी काय बोलते काजलची फाटलेली आहे. एक बात बताओ तो गाइस, हमने जैसे प्रॉमिस किया था सुबह कि मैं यहाँ होटल पे लेके आऊँगी और मैंने लाया. अब हम जा रहे हैं, थोड़ा खा पी लेते हैं, भूख लग रही है. सिर्फ बास्किन एंड रॉबिन से एक आईस्क्रीम खाया है. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला नाही संपला आहे. आता आम्ही जाते आहे थलासा, थोडं काहीतरी खाऊ, बीचवर बसून. अच्छा रेस्टॉरंट आहे तिकडे खाणार आहे काय, आणि मग अथर्वला क्लब जायचं. मला दाखवायचं आहे अथर्वला की गोवातलं क्लब कसं असतं. क्राऊड नसेल क्योंकि आज ट्यूजडे आहे. जे भावांनो कमेंट करताय ना तुम्ही की बैलगाडी शर्यत सोडून इकडं आलाय फिरायला, एवढं मोठं मैदान होतं तेवढं मोठं मैदान होतं, मला त्या मैदानापेक्षा अजून मोठं मैदान भरावायचं आहे, त्यासाठी ही कष्ट चालले. एक बात बताओ, इंसान मतलब एक ही चीज़ अगर उसका पॅशन है ठीक आहे, त्याचा तो पॅशन आहे आणि मी त्याला सपोर्ट करते, तसं काय नाही. पण तो फक्त लाईफ नाही आहे ना. आता तुम्ही लोक पण बैलगाडी फॉलो करतात आहे, पण त्याचा अर्थ हे तर नाही ना की तुम्ही बैल बरोबरच झोपणार, बैल बरोबरच खाणार, असं नाही आहे ना. तुमचं पण वेगळं पर्सनल लाईफ आहे, तर अथर्वचं पण वेगळं पर्सनल लाईफ आहे. गोव्याला असलो तरी माझी 10 बैल मैदानात पळतात आणि काजलला भी माहिती आहे, सगळ्यांना माहिती. और यहाँ बैठ के वो सपोर्ट करता है, यहाँ बैठ के वो पैसे अपने जो यूट्यूब से पैसे आता है वो वहाँ बेचता है. तर असं कमेंट करून किसी का भी स्पिरिट नाही तोडना चाहिए. मला बाकी नाही काय म्हणायचं, मला फक्त एकच म्हणायचं की मी बैलगाडी शर्यत अजिबात विसरलो नाही, माझं ती विसरणं होणार बी नाही. हा, आणि मी याला सपोर्ट करते. उलट रक्तात बी नाही माझ्या बैलगाडीच्या. त्याचं पण लाईफ आहे, पर्सनल लाईफ आहे. आम्ही आलोय गोवा फिरायला. तो कधी शो मध्ये आलेला फर्स्ट टाइम, त्याचं नंतर तो कधी गोवा कधी बघितलं नाही. तसं हमारा शूटमध्ये आपण काय होतं, टास्क करायचं रूममध्ये यायचं, टास्क करायचं रूममध्ये यायचं. गोवा काय आहे ते बघितलंच नाही, तर ते बघायला मला त्याला पूर्ण वर्ल्ड दाखवायचं आहे. तर हे तुम्ही असं बोलणार की बैलगाडा, तर तो गावात बसून फक्त बैलगाडी नाही खेळणार ना, त्याचं पर्सनल लाईफ पण आहे. बैलगाड्या खेळत होतो आणि खेळत राहणार. आणि तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात कोणी मैदान भरावलं नसेल आपल्या, की भारतातलं सगळ्यात मोठं मैदान झालं, पण अख्ख्या महाराष्ट्रात कोणी मैदान भरावलं नसेल आता असा अथर्व जगताप भरावणार. हे तुम्हाला एक शब्द देतो. तो ठीक है गाइस, अब हम जा रहे हैं, मिलते हैं बाद में, बाय. एंड गाइस, लिपस्टिक मेरे चिन में लगा है. तारों की सारी चांद पर भी नाचे हम गीत गाने से. पर भी नाचे हम. सो गाइस, हम आ गए हैं थलासा. हमने थोड़ा डांस कर रही है पहले ही, वार्म अप हो गया हमारा. तुमको पता है के लिए तुमको, देखो क्या क्या खाओगे तुम. हाँ, मतलब वो तुमको करके देंगे, मतलब कबाब वगैरह बना के देंगे. हे खायचे. खेकडा नाही ते लॉबस्टर आहे. पापलेट. माहित नाही कुठली आहे ते, तर पापलेट आपलं प्रॉम्प्लेट ते आहे. कोची कोची हाड तेजा. अयो देख कोची में दे सेकंड. हां ठीक है ठीक है. कुचीला ठोको टाकायला लागते वाटतं. हाड झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. त्याच्या गावाला भेटलेला आहे, बघू शकता तुम्ही. मी इकडे बसते, ठीक आहे. आणि परत एकदा काजलच्या गावाला तिला भेटलेला होता. मला बसव ना. कसं बसू?
पट लक्ष्मी घर के अंदर पट. जिकडे आपण बसते ते पण झूला है, एयर में है. हाँ. ये तो मैंने देखा ही नहीं था. लाला थँक्यू. पट पट पटापट काजलने पॅक हातात घेतला. टकडक 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 टकडक. तर अशा प्रकारे झुंकळ्या बसली काजल आमची सुंदर दिसती. टांगळांग टांगळांग. तर मंडळी अशा प्रकारे आमचा आजचा दिवस इथं संपलेला आहे. आता मी जाणार आहे आपल्या रेसॉर्टला परत आणि तिकडे रेस्ट करणार आहे. आपली फ्लाईट आहे सकाळची, ते घ्यायचं आहे. तर मी आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन, तर थोडंसं उद्यापासून म्हणजे हे ब्लॉग आता घरी जाऊन का एडिट होईल. उद्या होईल. परवा दिवशी हा तो सुबह आपका कसं होता तर रात्री कसं आहे. हाय गाईस, तर लई जास्त डान्स करून आता आम्ही आलो आहे परत आपल्या हॉटेलला. आजचं हे शेवटचं दिवशी आहे गोव्यातला. आमचा नाही, गोव्यातला शेवटचा दिवस. गोव्यातलं शेवट दिवशी आहे आमचे. आणि मग आम्ही उद्याची फ्लाईट आहे परत मुंबईला. लई सकाळी आहे म्हणून लवकर झोपले. अथर्वाला मी बोलली की चल चल, किती टाइम बोलली, तो ऐकत नव्हता. म्हणून मला वरातीत नाचाची सवय असल्यामुळे क्लब ट्रिप असलं किरकोळी आपल्या पुढं. हां, लई ओरडले. मग तो आला. आता जाते, थोडा रेस्ट करणार. आम्ही थोडं लेट व्लॉग टाकला, सॉरी. मला माहिती आहे सगळे मला बोलतात की काजलताई, अथर्व दादा व्लॉग टाका ना, असं सगळे म्हणतात. ते थोडंसं उशीर जातं. हां, म्हणजे लेट छान छान कमेंट येतात. आम्ही व्लॉग आता स्टार्ट करणार आहे परत, लवकर लवकर टाकायला. नवीन नवीन चीजे बनवणार आहे. तुमचं काय आयडिया असेल तर आम्हाला सांगा की आम्ही काय बनवू शकतो, काय तुम्हाला बघायचं आहे, काय करताना, कुठली चॅलेंज करताना बघायचं आहे. आणि मग भेटू आपण पुढच्या व्लॉगला. असंच आम्हाला प्यार करा, असंच आम्हाला सपोर्ट करा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. नाद एकेचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, आणि शेअर करा, कमेंट करा. मग नाद एकेचा म्हणून. आणि नाद एकेचा, जैसे मैंने कल कहा था, मतलब व्लॉग में कहा था इससे थोड़ी देर पहले, कि बाय गाइस, कल हमारी फ्लाइट है. आम्ही उद्याची फ्लाइट आहे परत मुंबईला. ॲक्च्युली मेरी गलती हो गई. मी फ्लाईटचं टायमिंग बघितलं नाही. आमची फ्लाइट मॉर्निंगची नाही, नाईटची होती, कल नाईटची. और उस समय हम तो नाच रहे थे क्लब में, तो हम अपना फ्लाइट मिस कर चुके हैं. तो अब हम जा रहे हैं कुछ खाने. पहले पेट पूजा फिर काम पूजा.